बॅक टू माय न्यू व्लॉग। तर मी आहे तुमचा लाडका सोम। मी आलोय पुन्हा एकदा एक नवीन व्लॉग घेऊन तुमच्यासाठी। तर आजचा व्लॉग असणार आहे आपला गुढीपाडव्याचा। गुढीपाडवा हा एक महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा व पहिला सण आणि ह्याची कथा अशी की जेव्हा ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून साजरी केला जातो हिंदू धर्मात। आणि हे हिंदू धर्मासाठी हे नवीन वर्ष आहे। तर चला आपण तयारी करूया गुढी उभारायची। गुढीपाडव्यासाठी लागणारं साहित्य आता आपण सर्व काही खाली ठेवलेलं आहे। तर बघू शकतो आपण आपल्याला काय आहे। दोरी, साडी, लिंबाचा पाला सगळ्यात महत्वाचा, कारण की उन्हाळा असतो गुढीपाडव्याच्या वेळेस आणि जेव्हा आपण लिंबाचा पाला गुळात मिक्स करून खातो तेव्हा आपल्या शरीरातली उष्णता ही कमी होते। चाफ्याची फुलं, आंब्याचा टाळा आणि थोडीशी चाफ्याची फुलं आणलेली आहेत आपण। सगळी तर तयारी केलेली आहे। आता आपण थोडी बाहेर जाऊन काठीची पूजा म्हणजे काठीला स्वच्छता करून आणलेली खालनच, तिला गंध वगैरे लावते ते आता गंध लावतोय आपण। तर बघू शकतो थोडा लावलाय, आता थोडा व्हिडिओ काढतोय म्हणून काठीला असं व्यवस्थित गंध वगैरे लावायचा। गंध लावलेला आहे आपण। पप्पांनी बाहेरची गंध वगैरे लावून झालेला आहे पप्पांना मदत करून, आणि पप्पांनी आता ते सगळं व्यवस्थित लावलेलं आहे। साडी बिडी बघा कसं सुंदू शकतो, असं लावलेलं आहे। आता चाललोय आपण बाहेर गुढी उभारूया। रंगते मराठी आमुच्या मनामनात रंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उरात स्पंदते मराठी गुढीची तयारी आपण बसले निवांत आराम निवांत। बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो। आम्ही सगळे गुढी उभारायची तयारी करतोय। मी इकडे बघ। गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला ही गुढीच्या खाली कंपल्सरी पाट असलाच पाहिजे, कारण की ते लय महत्वाचं। पुढे आपण अशी उभारी केली आहे। आपण आता गुढी उभी करून झालेली आणि तिने बांधलेली बघू शकतो आपण। सण का साजरी केला जातो तर ह्याच्या मागे पण एक लय मोठं कारण आहे, कारण की जेव्हा प्रभू श्रीराम वनवासाला गेलते, 14 वर्षांचा वनवास करून जेव्हा ते त्यांच्या राज्यात आले होते त्यावेळेस सर्वांनी राज्यामध्ये गुढी उभारली होती, कारण की प्रभू श्रीराम हे त्यांच्या घरी परतले होते। त्याच्यामुळं गुढीपाडवा हा साजरी केला जातो महाराष्ट्रामध्ये। आणि ज्यावेळेस मी तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं की जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस नवीन वर्ष सुरुवात हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात झाली, आणि त्या दिवशीलाच आज असं म्हणतात की गुढीपाडवा सण हा साजरी केला पाहिजे। तर आपण हा हिंदू धर्मातला हा सण सगळ्यांनी साजरी केला पाहिजे। जय श्रीराम। गुढीची पूजा करते मम्मी। नवीन वर्ष मराठी गुंजते मराठी। आज गुढीपाडवा असल्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात झाली, आणि नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यापासून होती। आणि चैत्र महिना हा खूप महत्त्वाचा असतो, कारण की ह्या महिन्यात आपण आंब्यांना सुरुवात होते, आंबे यायला।
सगळ्यांनाच आवडायचे आंबे, त्यात काही विशेष नाही. पण गुढीपाडव्याला हा नवीन वर्षाचा सण आहे सगळ्यात पहिला, आणि ह्याच्या चैत्र महिन्याची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते. आणि चैत्र महिन्यात रामनवमी असे खूप काय काय उत्सव येतात. रामनवमी येते, हनुमान जयंती येते, महावीर जयंती येते, अजून खूप काही असे कार्यक्रम येत असतात. आणि तर त्या कार्यक्रमांमध्ये अजून एक सण म्हणजे या कार्यक्रमांना शेवटी सण म्हणजे अक्षय तृतीया येते. आणि त्या प्रभू श्रीराम जेव्हा घरी येतात त्यावेळेस त्यांची आई त्यांच्या तर ही रांगोळी चित्रांगण म्हणतात हिला. आणि त्यावेळेस प्रभू श्रीराम जेव्हा घरी येतात त्यावेळेस गुढीपाडवा असतो. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ही त्यांची आई रांगोळी काढते, ती अक्षय तृतीयेपर्यंत ही काढली पाहिजे, हा त्यांनी सांगितलेलं आहे. तर सर्वांनी काढावं ही विनंती. आपण पण काढतोच, कारण की आपण नवीन वर्ष साजरी करतो गुढीपाडव्यालाच, म्हणून चला करूया पूजा गुढीची. नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी. मराठी लाभले आम्हास भाग्य बोल